नेहा माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला साखर आंब्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे। ही रेसिपी आज मी तुम्हाला एकदमच सिंपल पद्धतीने बनवून दाखवणार आहे। खूपच टेस्टी लागते आणि तुम्ही या रेसिपीला एअरटाइट कंटेनरमध्ये खूप दिवस स्टोर करू शकता। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला जरूर कळवा। जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज नेहमीप्रमाणे लाईकचं बटन क्लिक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता आपण साखर आंब्याच्या साहित्य आणि कृतीकडे वळूया। साखर आंबा बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला मीडियम साईजच्या 2 कैऱ्या घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि त्याचे व्यवस्थित साल काढून घ्यायचे आहे। 2 वाट्या आपल्याला साखर घ्यायची आहे। साधारण 200 ते 250 ग्रॅम आपल्याला साखर याच्यात लागणार आहे। वेलची पूड घ्यायची आहे साधारण 2 चमचे। आता सर्वात पहिल्यांदा आपण या कैरींच्या फोडी करून त्याचे लांब लांब पातळसर असे तुकडे करून घेणार आहोत। म्हणजे आता एक कैरी आपल्याला घ्यायची आहे आणि त्याला असं एकदम पातळ अशी स्लाइस कापून घ्यायची आहे अशा पद्धतीने। एकदम आपल्याला पातळ आणि लांब लांब असे तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने पातळ पातळ त्याचे असे कापून घ्यायचे आहेत तुकडे छान पद्धतीने। जसे आपण फिंगर चिप्सला कापतो त्याच्यापेक्षाही अजून पातळ तुकडे असे कापून घ्यायचे आहेत लांब लांबसर। अशा पद्धतीने आपण आपल्या दोघी कैऱ्यांचे तुकडे असेच करून घ्यायचे आहेत। असे तुकडे केल्याने साखर आंबा खूपच टेस्टी लागतो। कोणी कोणी किसून करतं पण हा पण एक वेगळी पद्धतीने आणि एकदमच छान लागतो असे तुकडे करून। जे आपण कैरीची अशी मोठी फोड कापू तर त्याची आपल्याला थिकनेस साधारण एवढी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने छोट्या बाजूने त्याचे असे लांब लांब तुकडे करून घ्यायचे आहेत। सगळेही असे आपल्याला असंच करून घ्यायचे आहेत। आता आपले दोघी कैऱ्यांचे असे बारीक बारीक एकदम पातळ आणि लांब असे तुकडे करून झालेले आहेत। तर आपण याला एका पातेल्यात काढून घेणार आहोत पूर्ण जे कैऱ्यांचे तुकडे आहेत। इथे मी पितळाचं पातेलं वापरलेलं आहे। तुमच्याकडे जर हे असेल तर तुम्ही तेही वापरू शकता किंवा कुठलेही जाड बुडाचं पातेलं वापरलं तरीही चालेल। आता याच्यात जी साखर आपण घेतलेली होती 2 बाउल ही पूर्ण आपण याच्यात टाकून देणार आहोत आणि सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। पूर्ण ती साखर आणि त्या कैरींचे तुकडे हे व्यवस्थित मिक्स होऊन जायला पाहिजे। अशा पद्धतीने एकदम हळूहळू आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर आपल्याला या साखर आंब्याला साधारण 5 ते 6 तास ती साखर पूर्ण पगळायला झाकण लावून ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्री करून रात्रभर याला ठेवलं तरीही चालेल। आता 5-6 तासानंतर आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघताय की आता छान ती साखर पूर्णपणे पगळून गेलेली आहे। त्याचं पूर्ण पाणी होऊन गेलेलं आहे। तर आता आपण आपल्या पुढच्या कृतीची तयारी करणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला आता हे गॅसवरती उकळून घ्यायचं आहे। त्याचे जे कैऱ्या आहेत त्या पूर्णपणे आपल्याला छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत, म्हणून आपल्याला मीडियम गॅसवरती राहू द्यायचं आहे। थोडीशी आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड टाकून घ्यायची आहे। साधारण 2 चमचे आपण याच्यात वेलची पूड वापरलेली आहे आणि आता व्यवस्थित हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि याला मीडियम गॅसवर आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे ते खाली चिटकणारही नाही। म्हणून आपल्याला जाड जो बेसचं पातेलं असतं आपल्याला तेच घ्यायचं आहे। जो आता आपला पूर्ण जो पातळ पाक झालेला आहे त्याला आपल्याला घट्ट करायचं आहे म्हणजे साधारण 1 तारी पाक करायचा आहे आपल्याला। तुम्ही बघताय की खूप पाणी आहे तर आपण याला घट्ट करून घेणार आहोत। आता याला मीडियम गॅसवरती उकळू द्यायचं आहे। तुम्ही बघताय की आता छान उकळत आहे आणि त्याचा पाक पण हळूहळू घट्ट होत चाललेला आहे। त्याला मीडियम गॅसवरच आपल्याला एकदम व्यवस्थित पद्धतीने शिजू द्यायचं आहे। आता आपला पाक हा छान पद्धतीने असा एकदम तयार झालेला आहे। जर तुम्ही असं बघाल तर त्याची एक तार पण येते आहे म्हणजे आपला साखर आंबा आता तयार झालेला आहे। त्याच्यामधल्या कैरीचे तुकडे जे आहेत ते पण एकदम छान शिजलेले आहेत आणि साखरेचं पण एकदम छान घट्ट असा पाक झालेला आहे। तर आता आपला हा साखर आंबा तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये वेलची पूड टाकल्याने वास पण खूप छान येतो आहे त्या वेलची पूडचा। या साखर आंब्याला तुम्ही कुठल्याही काचेच्या बरणीत 2 ते 3 महिने एकदम सहज स्टोर करून ठेवू शकता। याच्यामध्ये आपण वेलची पूड, साखर आणि कैरीचे तुकडे एवढंच टाकलेलं आहे म्हणून तुम्ही हा उपासाला पण खाऊ शकता। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।